राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत रेशन दुकानांद्वारे नागरिकांना वाटप करण्यात येणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि खाण्यायोग्य नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी बहुजन समाज पार्टी पुलगावच्या वतीने अप्पर तहसीलदारांना निवेदन देत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून दोषींवर तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे। शासनाच्या नियमानुसार नागरिकांना दर्जेदार व पोषक धान्य मिळणे अपेक्षित आहे, मात्र पुलगाव शहरात रेशन दुकानांमार्फत दरमहा वितरित करण्यात येणाऱ्या मका, तांदूळ आणि गहू या धान्याचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे। धान्यामध्ये मोठ्या प्रमाणात किडे लागलेले आहेत। धान्यात कचऱ्याचे प्रमाणाबाहेर आढळले आहे। हे निकृष्ट धान्य आरोग्यास अत्यंत अपायकारक असून खाण्यायोग्य नाही। अशा प्रकारचा निकृष्ट माल पुरवणे हा गोरगरीब जनतेवर मोठा अन्याय असून या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे। या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन अप्पर तहसीलदारांनी खाण्यास अयोग्य असलेल्या धान्याची स्वतः पाहणी करावी आणि संबंधित पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। तसेच दोषींवर कठोर कारवाई करून सर्वसामान्य जनतेला तातडीने दर्जेदार व खाण्यायोग्य धान्य उपलब्ध करून द्यावे, अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। बसपाचे शहर अध्यक्ष सोनूभाऊ मेंढे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। यावेळी पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये दिलीप टेंभुर्णे, विजय दहाट, अनिल पोटपुसे, सुवर्णा झाडे, वसीम शेख, साहिल सहारे, ॲडव्होकेट दीपक वाघमारे, राजेश खोब्रागडे, याशिवाय धर्मपाल गायकवाड, रविभाऊ मुंजेवार, विनोद बोरकर, विलास ढोके, प्रणय चव्हाण, धम्मदीप बागडे, अरविंद देवतळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। प्रशासनाकडून या निवेदनाची कशी दखल घेतली जाते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे। अश्विन शाहा, विदर्भ न्यूज, पुलगाव। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।